मित्रांनो नमस्कार. मी कवी प्रथमेश कुलकर्णी. माझ्या आजपर्यंतच्या बऱ्याचशा कविता या मी सोशल मीडियामध्ये साकारलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याचे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात. आणि आजचा हा व्हिडिओ विशेषतः एका कवितेसाठी आहे. आजची ही रील विशेषतः एका कवितेसाठी आहे. अर्थात आजची ही रील त्यांना डेडिकेटेड आहे ज्यांना बघून मी कविता करायला सुरुवात केली, ज्यांच्यामुळे मला कवितेचा अर्थ समजला, ज्यांच्यामुळे मला कविता म्हणजे काय हे एक्झॅक्टली समजलं. जर त्या व्यक्तींच्या कविता आपण ऐकल्या तर त्यातून त्या कविता किती परिपक्व आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच व्यक्तीसाठी आज ही कविता डेडिकेटेड आहे. छोटीशी कविता आहे कारण मी 5 मिनिटात ही कविता तयार केलेली आहे. आणि जर तुम्हाला ही कविता आवडली, मनापासून आवडली, तर तुम्ही नक्की याला जास्तीत जास्त शेअर कराल. माझे आवडते कवी वैभव जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांच्यावरती मी ही कविता केलेली आहे. मला भरपूर काही लिहायचं होतं पण अवघ्या 5 मिनिटांमध्ये मी ही कविता केली असल्यामुळे या कवितेचं ड्युरेशन छोटं आहे पण भाव मात्र परिपूर्ण आहेत. आणि त्यांच्या लेवलला कविता करणं हे माझ्यासाठी शक्य नाही, पण मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि एक दिवस मी नक्की ती लेवल गाठीन याचा देखील मला पूर्ण विश्वास आहे. आणि वैभवदादांच्याही शुभेच्छा माझ्यासोबत कायम असणार आहेत हे देखील मला माहिती आहे. माझ्या कवितेचं जे शीर्षक आहे ते आहे वैभव शब्द. आणि कविता अशी आहे की मन तुझे जलतरंग रचून ज्यांनी भिडले मनाचे तरंग. मन तुझे जलतरंग रचून ज्यांनी भिडले मनाचे तरंग. शब्द म्हणजे अंकुराची पाझर, शब्द म्हणजे अंकुराची पाझर. वैभव शब्द रचनेने केला ऋतू वसंत, वैभव शब्द रचनेने केला ऋतू वसंत. काळजाची तार ऐसी छेडली, काळजाची तार ऐसी छेडली. कवितेत सापडे माणसाचा व्यवहार, कवितेत सापडे माणसाचा व्यवहार. जीवनाचा अर्थ सांगे असा, जीवनाचा अर्थ सांगे असा. केला सोबतीचा करार. शब्दांचे असे पारणे फिटले, शब्दांचे असे पारणे फिटले. पांडुरंगाने अंतरी वास केला, शब्दांचे असे पारणे फिटले. पांडुरंगाने अंतरी वास केला. रखुमाईच्या कृपेच्या छायेत, रखुमाईच्या कृपेच्या छायेत. जीवनाचा अर्थ गवसला. तर ही वैभवदादांवरती कविता होती. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला माझी कविता आवडली असेल, यातले भाव तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. कविता वाचण्यात जर काही चूक वगैरे झाली असेल तर ती चूक आपल्या पोटात घ्यावी, क्षमा करावी आणि कवितेतील भाव समजावा. वैभवदादांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि मी त्यांच्यासाठी ही कविता अर्पण करतो. आणि असेच पुढे मी कविता याहून चांगले चांगले करत राहीन. हा छोटासा खूप कमी वेळेतला प्रयत्न होता म्हणून एवढी छोटी कविता होती. तुम्हाला ती आवडली असेल अशी मी निश्चित अपेक्षा करतो. आणि वैभवदादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. दादा, तुमच्या कवितांनी असेच मोती झरू देत, असेच पाझर फुटू देत आणि तुमच्या कवितेने शब्दांचा वर्षाव असाच आमच्यावरती होत राहू देत. असेच परमेश्वराला मागणं मागतो आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा वैभवदादा.